शास्त्रज्ञांना पॅसिफिक महासागराच्या तळाशी बटाट्याच्या आकाराचे दगड आढळून आले आहेत, जे ऑक्सिजन सोडत आहेत. मित्रांनो, निसर्गात कधी काय घडेल याची कल्पना करणेही अशक्य आहे. व्हिडिओमध्ये अशा एका शोधाबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यामुळे पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली यावर विचार करण्यास प्रवृत्त करतो. चला तर पाहूया. आपल्याला माहीतच आहे की ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते आणि ऑक्सिजन तयार होतो. मात्र शास्त्रज्ञांना महासागराच्या तळाशी सूर्यप्रकाशाशिवाय कोणत्याही सजीवाविना ऑक्सिजनची निर्मिती होत आहे असे आढळून आले. याला शास्त्रज्ञांनी डार्क ऑक्सिजन हे नाव दिले. अँड्रू स्वीटमन या शास्त्रज्ञांनी 2024 मध्ये हवाई ते मेक्सिको दरम्यान असलेल्या भागात हा शोध लावला. त्यांना महासागराच्या तळाशी बटाट्याच्या आकाराचे छोटे छोटे धातूचे दगड आढळून आले, ज्याची समुद्राच्या खाऱ्या पाण्याशी म्हणजेच H2O प्रक्रिया होऊन त्या पाण्यामधून ऑक्सिजन आणि हायड्रोजनला वेगळे करत होते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे दगड मॅग्नीज, लोह, तांबे किंवा निकेलचे बनलेले आहेत, ज्यामुळे त्यामध्ये ही प्रक्रिया घडत आहे आणि त्यामधून ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा.